आज मी तुमच्यासोबत स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे, ठेचा बॉइल्ड एग. रेसिपीच्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही रेसिपी अर्थातच ठेचा घालून बनवलेली आहे. झणझणीत अशी ही अंड्याची रेसिपी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी 5 मिनिटात घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये झटपट अशी ही रेसिपी बनवता येते. ठेचा बॉइल्ड एग बनवण्यासाठी आपल्याला उकळलेली अंडी लागणार आहेत. इथे मी 4 उकळून घेतलेली अंडी घेतली आहेत. उकळून घेतलेल्या अंड्याची साल काढून मी त्याच्या अशा पद्धतीने 2 भाग करून घेतलेले आहेत. जिथे आपल्या रेसिपीचं नाव आहे ठेचा बॉइल्ड एग, म्हणजे अर्थातच आपल्याला ठेचा बनवायचा आहे. यासाठी इथे मी 5 ते 6 लसूण पाकळी घेतलेली आहे. यामध्ये 4 तिखटाच्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. अगदी छोटा चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे. हा ठेचा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे, त्यामुळे ना या ठेच्याची चव आणखी छान लागणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ठेचा मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करून घेऊ शकता. इथे आपला ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा ठेचा पूर्णपणे बारीक केलेला नाही, थोडा जाडसरच ठेवलेला आहे. आपण नेहमी हिरवं वाटण तयार करतो त्याप्रमाणे अगदी बारीक आपल्याला ठेचा करायचा नाही, थोडा जाडसरच ठेवायचा आहे. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस मी पिळून घेत आहे आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये रेड चिली फ्लेक्स घालत आहे. हे ना अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, पण लिंबाचा रस मात्र घालायचा आहे. लिंबाचा रस आणि चिली फ्लेक्स घातल्यानंतर आपल्याला हा ठेचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आणखी एखाद सेकंदासाठी हा ठेचाने मी पुन्हा कुटून घेतला आहे. ठेचा अगदी आपला तयार झालेला आहे. ठेचा तयार झाल्यानंतर एका पॅनमध्ये मी 1 चमचा भरून तेल घातले आहे. तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेला ठेचा आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. ठेच्याची कच्ची चव निघून जावी यासाठी आपण अगदी एखाद मिनिट हा ठेचा तेलामध्ये परतून घेत आहोत. तेलामध्ये ठेचा परतून घेत असताना ना याचा मस्त असा खमंग सुवास दरवळत आहे. इथे हा ठेचा तेलात परतून झाल्यानंतर आता यामध्ये ना मी उकळून घेतलेली अंडी ठेवत आहे. आता हे स्टीलचं भांडं भरपूर गरम झालेलं आहे, त्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. ठेचा खाली भांड्याला लागू नये यासाठी गॅसची फ्लेम बंद करून यावर मी उकळून घेतलेली अंडी ठेवत आहे. उकळून घेतलेल्या अंड्याची साल काढून मी प्रत्येक अंड्याचे 2 भाग करून घेतलेले आहे. तुम्हाला हवं असल्यास ना प्रत्येक एका अंड्याचे तुम्ही 4 भाग देखील करू शकता. आता सर्व अंडी ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा एकदा मी चालू केली आहे. आता हा ठेचा सर्व अंड्यांना सर्व बाजूने व्यवस्थित कोट झाला पाहिजे, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित लागला पाहिजे. अलगद आपल्याला काय करायचं आहे, अंडीने अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे, म्हणजे हा ठेचा आहे ना अंड्यांना व्यवस्थित सर्व बाजूने लागला जाईल. अंड्यांच्या आतला पिवळा भाग निघू नये यासाठी आपल्याला अंडीना अलगद परतून घ्यायची आहेत. ठेचा बनवत असताना त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. एखाद्या वेळेस मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटत असेल तर आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. अंडी ह्या अलगद परतत असताना ना काळजी घ्यायची आहे, अजिबात ही अंडी ना तुटली नाही पाहिजे. आपल्याला जसा हा अर्धा भाग दिसत आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे हे अंडी ना सर्व केल्यानंतर दिसायला देखील छान दिसतील. इथे मस्त असा हा ठेचा या अंड्याला कोट करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे आपला मस्त असा हा झणझणीत बॉइल्ड एग तयार झालेला आहे. हा ठेचा बॉइल्ड एग खाताना यावर मस्त लिंबू पिळून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास यावर तुम्ही काळी मिरी पावडर किंवा जिरा पावडर देखील भुरभुरून घालू शकता. पण तुम्हाला सांगू का, हा ठेचा बॉइल्ड एग असाच खायला खूप छान लागतो. ठेचा घालून बनवलेली मस्त अशी झणझणीत अंड्याची रेसिपी आहे. नॉनव्हेज डिशमध्ये स्टार्टर म्हणून तुम्ही हा ठेचा बॉइल्ड एग नक्की समावेश करून बघा. ठेचा घालून बनवलेली अंड्याची मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ही नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बनवण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.